नमस्कार, मी विशाल पवार आणि आपण पाहत आहात जिल्हा सातारा युट्यूब चॅनल। 5 जून पर्यावरण दिनी आमच्या मनात एक संकल्पना आली की आपण प्लास्टिक मुक्तीसाठी काही प्रयत्न करू शकतो का। तर आमच्या या कल्पनेला प्रतिसाद म्हणून सतीश पांचाळ सरांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। त्यांनी आम्हाला कापडी पिशव्या शिवण्यास प्रोत्साहन दिलं। त्यानंतर आम्ही 9 जून 2025 रोजी सातारा जिल्हा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध महिलांना आव्हान केलं की आम्हाला आकर्षक पिशव्या आकर्षक स्वरूपात शिवून देऊ शकाल का। यामध्ये आम्हाला बऱ्याचशा महिलांचा प्रतिसाद मिळाला। त्यातून आम्ही निवड म्हणून खंडाळा येथील प्रतिभा काळभोर मॅडम, मासुर्णे तालुका खटाव येथील अनिता गायकवाड मॅडम, सातारा शहरातील समर्थ मंदिर येथील शर्मिला गुजर मॅडम यांना आम्ही वस्तू दिल्यानंतर त्यांनी आम्हाला ह्या आज विविध आकर्षक पिशव्या शिवून दाखवल्या आहेत। या पिशव्या येणाऱ्या काळामध्ये आपणास विक्रीसाठी आपल्या खरेदीसाठी उपलब्ध असतील। या पिशव्या आपणास खरेदी करण्याचे असतील तर रविवार पेठ हॉटेल आकारच्या मागे शिव ट्रेडर्स येथे उपलब्ध असणार आहेत। आपण आम्हाला मोबाईलवरही संपर्क साधू शकता, त्याद्वारे आम्ही तुमच्याशी संपर्क साधून आपणास पाहिजे त्या स्वरूपातल्या पिशव्या उपलब्ध करून देऊ शकू। आमच्या या मागे महिला सक्षमीकरण आणि महिलांना सबलीकरण करण्याचाही हेतू आहे। महिला एवढ्या शिक्षित आहेत, त्यांनी वेगवेगळी कला त्यांच्या आत्मसात केले आहेत। त्या कलांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांना वाव देऊन त्यांना एक आर्थिक उन्नती मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। ह्या सर्व पूर्णपणे मेड इन सातारा पिशव्या आहेत आणि याहूनही आकर्षक स्वरूपाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिवून देणार आहोत। तरी साताऱ्यातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त कापडी पिशव्या खरेदी करून पर्यावरणाच्या रक्षणास हातभार लावा, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत। नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, युगंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नांदगाव संस्थापिका अध्यक्ष। आज या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत ह्या व्यावसायिक महिला आहेत आणि संस्थेच्या माध्यमातून आणि अजून काही जे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण महिला सक्षमीकरणासाठी गेले अनेक वर्ष झालं काम करतोय आणि त्या माध्यमातून महिलांना आर्थिक प्रबलता यावी म्हणून त्यांना व्यवसाय मार्गदर्शनाच्या माध्यमातून, व्यवसाय मार्गदर्शन घेतलेल्या महिलांच्या माध्यमातून हे प्रोडक्ट्स आपण या ठिकाणी ह्या महिलांनी तयार केलेले आहेत। त्या अनिता ताई आहेत आणि ह्या शर्मिला ताई आहेत। या दोघींच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी बघू शकता की दर्जेदार उत्पादनं जे त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून स्वतःच्या कष्टावरती केलेले आहेत ते अतिशय सुंदर आहेत। आपण जे बाहेरून गोष्टी विकत घेतो त्याच्या ऐवजी जर आपण ही उत्पादनं ह्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली उत्पादनं घेतली तर त्यांनाही महिला सक्षमीकरणासाठी आपण हातभार लावतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स, बॅग्स असतील या विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणार आहेत आणि हे उपलब्ध राहण्याचं ठिकाण म्हणजे हॉटेल आकारच्या पाठीमागे जी रविवार पेठेतील भाजी मंडई आहे त्या ठिकाणी राजे घोरपडे मॅडमचे शिव ट्रेडर्स या नावानं जे दुकान आहे त्या ठिकाणी ह्या वस्तू विक्रीस उपलब्ध राहणार आहेत। तरी मी सर्व सातारमधील महिला वर्गाला आणि इतर वर्गाला सुद्धा आव्हान करते की महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांनी आर्थिक सक्षम व्हावं आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही ह्या पर्स आणि बॅग्स विक्री ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी तुम्ही खरेदीसाठी यावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आणि बॅग्स या ठिकाणी उपलब्ध राहतील। नमस्कार, माझं नाव शर्मिला सचिन गुजर। मी फेसबुकवर एक जाहिरात पाहिली होती की कापडी पिशवी तयार करून जर कोणी देत असेल तर आम्हाला हव्या आहेत। त्या मी जाहिरातीचा वापर करून पाहिली जाहिरात आणि या सरांशी मी संपर्क साधला। संपर्क साधून मला सरांनी काही मटेरियल दिलं। त्या मटेरियल पासून मी कापडी बॅग तयार केल्यात। अगदी हे छोटी पर्स, मोबाईल पाऊच, पोटली बॅग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आम्ही तयार केल्या आणि इतर सरांजवळ आणून दिलेल्या आहेत। तर ज्याला कोणाला हव्या असतील त्यांनी संपर्क करू शकता आम्हाला। अगदी पर्सनली जरी संपर्क केला तरी चालेल। नमस्कार, मी अनिता लालासू गायकवाड, मुक्काम पोस्ट मासुर्णे तालुका खटाव जिल्हा सातारा। मी मासुर्णे गावावरून आलेली आहे आणि मला जाहिरात आली ती फोनवर, त्याच्यामुळे ती बघून मला यांना फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं अशा पिशव्या बनवायच्या आहेत, म्हणजे मी बनवून घेतले। मग बनवून आता आणले, हे बघा हे असल्या प्रकारचं मी बनवलेलं आहे।
हँडबॅग आणि हँड पर्स आणि ही पोटली, हे सगळं बनले. हे मोबाईल पाऊच 2 in 1, हे मोबाईल पाऊच आणि विथ पर्स, आणि हे पण मोबाईल पाऊचच आहे. आणि ही हँड पर्स, ही पोटली बॅग. ह्याच्यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला आवडला असतं तर तुम्ही संपर्क साधू शकता. नमस्कार, माझं नाव प्रतिभा शिरीष काळभोर, मुक्काम पोस्ट खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट पाहिली होती की टिफिन बॅग सारख्या वगैरेच्या पिशव्या शिवून हव्या होत्या, आणि तिथे मी हे प्रोडक्ट मी तयार करून दिलेलं आहे. जर तुम्हालाही आवडले असेल आमचे हे प्रोडक्ट तर तुम्ही खाली व्हिडिओ खाली तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ही आहे हँड पर्स आहे, हे तुम्ही ते बघू शकता. फिनिशिंग वगैरे ही खूप छान बनवलेलं आहे. सगळं हे व्यवस्थित आहे. इथे पुढे एक कप्पा आहे, इथे पाठीमागेही एक छोटा कप्पा मी बनवलेला आहे. आणि ही आहे आपली ही छोटी हँड पर्स आहे, आणि ही आपली ही साईड बॅग बनवलेली आहे. म्हणजे कॉलेजच्या मुलींना वगैरे आपण प्रवासामध्येही तुम्हाला छान युजफुल शकते. यासाठी हा एक कप्पा बनवलेला आहे. इथेही पुढे एक कप्पा आहे. आणि हा आपला मोबाईलचा कव्हर, जे आपण आपला महिला आता आपण गाडीवर वगैरे पण यूज करू शकतो. साईड पर्स बंद आहे यासाठी. हा मोबाईल इथे ठेवायचा नसते. मोबाईलचा कप्पा आहे, इथे साईड चेन आहे, साईड पर्स आहे. आणि ही आपली ही छानपैकी हँड पर्स आहे. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे मटेरियल वापरून आपण मॅचिंग मध्येही यूज करू शकतो. तसं हँड पर्स आहे ही छानपैकी. याची एक ही पण आहे हँड पर्स आहे. एक हँड बॅग आहे सामोसा बघू शकता. जर तुम्हाला हे आमचे हे प्रोडक्ट आवडले असेल, हवे असतील, ऑर्डर करायचे असेल तर या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा. ओके, थँक्यू.